चळवळ कालकर्ती अशोकराव गायकवाड साहेब यांच्या जलदान विधी व सर्वपक्षीय शोकसभेच्या नियोजनासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला या पत्रकार परिषदेला उपस्थित अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक आयुष्यमान सुरेश बनसोडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी साळवे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी थोरात, ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड साहेब, विजयराव भांबर, पाणी पुरवठा अभियंता साहेब व सर्व सन्माननीय फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, आपण 9 तारखेला अशोकरावांचे चिरंजीव हर्षल दादा गायकवाड हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठे जन आक्रोश होता आंबेडकरी समाजाच्या. काय झालं त्याच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली. ही बैठक एकतर आम्हाला जे काही दुःखद घटना घडलेली आहे ते आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी गायकवाड यांचं दुःखद निधन झालं, त्याचा आम्ही अभिवादन सभा व त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम त्या दिवशी ठेवलेला होता 9 तारखेला, म्हणजे ठरवलेला आहे सर्वांच्या अनुमतीने. त्याला आठवले साहेब व कवाडे सर असतील, आपले सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आम्ही जो होणारा 9 तारखेचा मोर्चा सर्व आमच्या वतीने तो रद्द करण्यात आलेला आहे व 9 तारखेला आम्ही ही सभा झाल्यानंतर सर्वजण बसून पुढची तारीख तुम्हाला त्या माध्यमातून देऊ. व माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या माध्यमातून सकाळी 9 वाजता त्यांच्या राहते घरी जलदान विधीचा कार्यक्रम आहे व 11 वाजता वृंदावन लॉन, मनमाड रोड, संजोग हॉटेल शेजारी या ठिकाणी त्यांची अभिवादन व शोकसभा होणार आहे. तर जिल्ह्यातून व त्यांना मानणारे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. समाजासाठी लढणारे झगडणारे अशोक गायकवाड आज आपल्यात नाहीयेत. शोकसभेनिमित्त तुम्ही काय समजताय? आम्ही त्या शोकसभेनिमित्त त्यांच्यावर आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना जी लेखनाची आवड होती, कविता करण्याची आवड होती, तर मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की ज्यांना कोणाला काही लेख द्यायचे असतील ते आमच्याकडे जमा करावं. काही कविता असतील त्यांच्यावर काही लिहायचं असेल तर ते आमच्याकडे जमा करावं. आम्ही ते 9 तारखेला एक प्रकाशन त्या ठिकाणी आठवले साहेबांच्या हस्ते करू. वर्गीकरण रद्द करण्यासाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये मोर्चा काढण्यात येणार होता. याच अनुषंगाने आज बैठक पार पडली. काय नेमकं यामध्ये ठरलं? सर्वप्रथम आमचे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक दादा गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ते हयात असतानाच आम्ही नगरचा मोर्चाची तारीख 9 तारीख ठरवली होती, परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मिटिंग घ्यायची आणि अतिशय मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काढ ठरवला होता. परंतु दुर्दैवाने अशोक भाऊ काळाचा घाला घातल्याने आम्हाला तो मोर्चा पुढे नाही यावा असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्या दिवशी 9 तारखेला त्यांना जलदान विधी येतो आणि जलदान विधीच्या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक मंत्री आठवले साहेब येत आहेत, जोगेंद्र कवाडे सर येत आहेत आणि राज्यभरातून रिपब्लिकन चळवळीचे इतर संघटनेचे लोक येणार आहेत. आणि म्हणून 9 तारखेचा जो मोर्चा आम्ही आयोजित केला होता आमच्या सर्व गटांनी मिळून, आम्ही तो मोर्चा रद्द करून पुढली तारीख आम्ही 9 तारखेला प्रेस घेऊन जाहीर करणार आहोत. ओके, बस 9 तारखेला जी सभा होणार हे रद्द करण्यात आलेली आहे. शोकसभेचं आणि कोण कोण येणार आहे? आंबेडकरी चळवळीचे नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक दिवंगत अशोकराव गायकवाड यांचं अचानक निधन झाल्याने या जिल्ह्यामध्ये अबकड उपवर्गीकरण विरोधात जो मोर्चा आयोजित केला होता क्रांतिदिनी 9 ऑगस्ट रोजी, त्या मोर्चाची तारीख दिवंगत अशोकराव गायकवाड यांनीच सुचवली होती. सिद्धिबागेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ती तारीख जाहीर करण्यात आली होती. श्रीरामपूर येथे अबकड मोर्चाच्या विरोधामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती
त्या पत्रकार परिषदेमध्ये अचानक तीव्र अटॅक आल्याने अशोकराव गायकवाड यांचं निधन झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं रिपब्लिकन पक्षाची खूप मोठी हानी झाली आहे आणि ती पोकळी भरून निघणं अशक्य आहे. त्याचा खूप मोठा आघात आंबेडकरी चळवळीवर आणि आंबेडकरी जनतेवर झाला आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांनी दूरध्वनीवरून दिलेले आहेत. अशोक गायकवाड यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी 9 तारखेला सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमात सर्व नातेवाईक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. वृंदावन लॉनमध्ये सकाळी 11 वाजता अशोकराव गायकवाड यांची शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही शोकसभा सर्व पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. या शोकसभेसाठी केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील, या जिल्ह्याचे 2 खासदार आणि सर्व आमदार या शोकसभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांना या शोकसभेच्या संयोजन समितीच्या वतीनं निमंत्रित करण्यात येणार आहे. तरी अशोक गायकवाड यांना अभिवादन करत असताना 9 तारखेचा जो मोर्चा आहे तो मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आल्याचं आज स्वीट-होमला झालेल्या बैठकीमध्ये सर्वांच्या मते ठरलेलं आहे. 9 तारखेच्या नंतर ती पुढील तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तरी मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने नगर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व आमदार, खासदार यांना या अशोकराव गायकवाड यांच्या शोकसभेला उपस्थित राहण्यासाठी मी आवाहन करत आहे. धन्यवाद. एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही समाजाला काय संदेश द्याल आणि या मोर्चा संदर्भात? हा जो मोर्चा आहे हा मोर्चा खऱ्या अर्थानं व्यापक झाला पाहिजे. अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठं क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये होणारा मोर्चा हा राज्याला दिशा देणारा मोर्चा ठरेल अशी भावना सर्व कार्यकर्त्यांची होती आणि तशा पद्धतीचं नियोजन स्वर्गीय अशोकराव गायकवाड यांनी मोर्चासाठी केलं होतं. हा मोर्चा क्रांतिदिनी करायचा आणि क्रांती घडवायची आणि अबकडचं जे उपवर्गीकरण होणार आहे त्याला तीव्र असा विरोध करायचा आणि आपल्या भावना शासनापर्यंत कळवायच्या, ही भूमिका घेऊन या मोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु ज्यांनी या मोर्चाची तारीख जाहीर केली तेच आपल्यात नाहीत, तर हा मोर्चा त्या तारखेला घेणं शक्य नाही. त्यामुळं हा मोर्चा तर भविष्यामध्ये होणार आहेत. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अनेक मोर्चे, रस्ता रोको, आंदोलनं, वेळप्रसंगी जेल भरो, मोठमोठी आंदोलनं करून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांचा विचार, रिपब्लिकन पक्षाचा विचार जिवंत ठेवण्याचं काम करणारे सर्व कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्या जिल्ह्याचा मार्गदर्शक आपल्यातून गेल्यामुळं खूप मोठं नुकसान या आंबेडकरी चळवळीचं झालेलं आहे. त्यामुळं 9 तारखेला फक्त आणि फक्त अशोकराव गायकवाड यांना श्रद्धांजली सभाच होणार. त्या ठिकाणचा मोर्चा आम्ही तूर्त स्थगित केलेला आहे, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो. आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज या बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये असं ठरविण्यात आलेलं आहे की गायकवाड साहेबांनी जे आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम केलेलं आहे त्यांच्याप्रती भावना आपण लक्षात घेता आणि आम्हालाही माहिती आहे बाबासाहेबांपेक्षा कुणीही मोठं नाही, पण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य समर्पित केलं अशा नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. रामदासजी आठवले साहेब, जोगेंद्रजी कवाडे सर व सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्यामुळे आम्ही जो 9 तारखेचा मोर्चा आहे त्या मोर्चाला ज्याला जायचं तो जाऊ शकतो, ज्याला यायचं तो जाणार नाही, पण आम्ही तुर्तास तो स्थगित केलेला आहे. कारण ही तारीख आम्ही सर्व गायकवाड साहेबांनी मिळून ती तारीख ठरवलेली आहे. त्याच्यामुळे तो मोर्चा आमच्या वतीने आम्ही स्थगित करीत आहोत आणि मी सर्वांना विनंती करतो की 9 तारखेला गायकवाड साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व नेत्यांनी उपस्थित राहावं असं मी संयोजन समितीच्या वतीने आव्हान करतो. आणि त्यांच्यावर जे काही लेख आहेत, जे लेख आपण त्यांचे जे फोटोज असतील, लेख असतील, ते उद्या संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत आंबेडकरी चळवळीतील कोणत्याही कार्यकर्त्याजवळ ते लेख पाठवणे, जेणेकरून 9 तारखेला आपण ते रामदास आठवले साहेब व जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते आपण ते प्रकाशित करणार आहोत. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटे
विजेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गातलं नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.